या संस्थांचे सर्व नागरिकांची वडीलधारी मंडळी या सर्वांच्या पायावर नतमस्तक होऊन आणि जास्त टाइम गेला आणि 2च मिनिटात बोलायचं आहे। आई जगदंबा मातेच्या कृपेनं खरोखर खोडे महाराजांमुळे माझा मुंडे परिवार जिवंत आहे। बाबाचं भागवत जर मैराडवले झालं नसतं तर आमच्या घरावर खराटा फिरला असता। खोडे बाबा आपलं काही धनदौलत मागाय आले नाही, आपल्या काही सोयाबीनचे पैसे मागत नाहीत। आपल्याला जे या दुर्व्यसनानं जे आपल्याला आपलं जीवन विस्कळीत करून आपल्याला मशानभूमीत पाठवण्याचं काम व्यसन करत आहे आणि त्या व्यसनाची भीक माग आहे बाबा या नागरतासच्या जगदंबा माता संस्थांवर आपल्याला आलेले आहे। 24 वर्षानंतर बाबाचा इथं हा योग आलेला आहे। आपण आपल्याला काही जरी व्यसन असेल तरुण मंडळीले तर मी कृपा करतो, विनंती करतो, नतमस्तक होतो की बाबाची झोळी भरून द्या। खंडेरावले जे भेटलं हे तुमच्या मालेगाव तालुक्याला सर्वाले माहीत आहे। आमचे सभापती साहेब सुद्धा गुंडाळ साहेब इथं येतं, ते रोज माझ्या संघ असतं। महाराजामुळेच माझा मुलगा मुख्यमंत्र्याचा पिया आहे, नाहीतर एका तहसीलदाराचा चपराशी नसता। हे संतांना दिलेली संपत्ती या खंडेराव मुंडेले मिळालेली आहे। माय बापू तुम्हाला मिळणार आहे, जास्त काही बोलत नाही। माय 2 शब्द समाप्त करतो, माऊलीच्या पायी नतमस्तक होतो। याच्या अंगावर फाटकी बनेन होती साहेब, बरोबर आहे, फाटकी बनेन होती, फाटकं कमीच होतं, काहीच नव्हतं। आणि पत्नी आणलेले नवे कपडे बी घरात ठेवतील की नाही याची गॅरंटी नव्हती। खाप्याची सुद्धा व्यवस्था नव्हती। आज त्यांचा मुख्य मुलगा म्हणजे एवढंच सांगायचं, बाकी देवानं त्याला व्यसन सोडल्यावर लोक म्हणते ना काय होते तर याचे या परिसरात सगळ्याला माहीत आहे या जिल्ह्यात की खंडेरावचं नावच आहे त्यांचं। ते कोणीच म्हणत होते की हे व्यसन सोडल म्हणून, दारू पिऊनच माळ टाकली, म्याही दिली टाकून। मी म्हणलं पाप लागल थोडंसं, पण म्हणलं जर मुक्त झाला तर पुण्य टोपलं भर लागल ना, काय करू गळ गेल्यावर मग कवा काय करा म्हणलं, टाकून द्या महाराज। व्यसन करूनच आले होते आणि माळकरी होण्यासाठी आले, आणि माळकरी झाल्यानंतर आज अशी परिस्थिती आहे त्यांची की त्यांच्या मुलाच्या लग्नाला फडणवीस साहेब घरी आले होते। हे मी कशात सांगून आलो, हे मोठे पण भेटलं पाहिजे, हे नाही आपोआप ते भेटलं तरी अवधान एकीने तिचे। हे जर कार्य सगळ्या निकालाला माहीत झालं जगात की आमच्या माऊलीच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जर वागलो, ज्ञानोबा तुकोबा सांगतात तसं त्या मार्गाने जर गेलो तर आमच्याही घरी काहीच कमी पडणार नाही, हे मात्र नक्की आहे। हे सर्वांना कळणं महत्त्वाचं आहे। म्हणून यांचे 2 शब्द मी कधी कधी बोलायला लावतो की तुम्ही सांगितल्यावर लोकांवर त्याचा परिणाम होईल। असो, अशीच शक्ती सर्वांना मिळो। तुम्हा सर्वांना नमस्कार करतो आणि आपली श्रद्धांजली राहिली। चला सर्वजण